आडवाणी साहेब 23,048 सभापती महोदय छापल्याप्रमाणे नाही, आता पुकारलाय, आता गेलाय पुढे। हाँ, सभापती महोदय, मंत्री महोदय, डीसीपीएस, एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या कर्मचाऱ्यांचे 7वा वेतन आयोग प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबतचा हा प्रश्न आहे। माननीय मंत्री महोदय, आपण दिलेल्या उत्तरात मध्ये विचारायचे प्रश्न असे की माननीय डीसीपीएस, एनपीएस, जीपीएस खाते असणे किंवा नसणे याचा संबंध 7वा वेतन आयोग आयरियर्सची नसावा, मात्र तरीही ज्या कर्मचाऱ्यांचे कुठलेही खाते नाही त्यांना 7वा वेतन आयोगाचे हप्ते दिले गेलेले नाहीत। माननीय मंत्री महोदय, आपण दिनांक 3 जुलै 2023 व 10 ऑक्टोबर 2023 च्या पत्रानुसार ज्यांचे कुठलेही खाते नाहीत या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्या कर्मचाऱ्यांना प्रलंबित हप्ते अदा करणार का? त्यानंतर दुसरा प्रश्न माझा असा आहे की मंत्री महोदय, आपण दिलेल्या उत्तरानुसार 3 जुलै व 10 ऑक्टोबर 23 च्या पत्रानुसार संचालन स्तरावरून कारवाई नियोजित आहे, मात्र या पत्रांना निर्गमित होऊन 1 वर्ष उलटले आहे व अद्यापही त्यावर कारवाई झालेली नाही। आपण ही कारवाई तात्काळ करणार का? त्यानंतर माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय की खाते नसलेले कर्मचारी त्यांच्या हक्काच्या पैशापासून वंचित आहेत, त्यांचे 7वा वेतन आयोगाचे हप्ता अदा करण्यासाठी शासन स्तरावरून विलंब होत आहे, त्यामध्ये या कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नाही। त्यामुळे मंत्री महोदय, आपण अशा कर्मचाऱ्यांना त्यांचे 7वा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते व्याजासह अदा करणार का? उत्तर घ्या। उत्तर सभापती महोदय, शासनाला असंख्य डिपार्टमेंट आहेत, प्रत्येकाने आपले अकाउंट उघडलेले आहेत, फक्त यांनीच न उघडणं योग्य आहे की अयोग्य आपणच ठरवा। आणि वित्त विभागाचे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहेत की जोपर्यंत अकाउंट उघडले जाणार नाही तोपर्यंत हप्ते रिलीज केले जाणार नाही। कुठेतरी फायनान्शियल शिस्त प्रत्येक डिपार्टमेंटला असावीच लागते आणि त्याच्यामुळे आपण यांची एक मीटिंग घ्यावी, त्यांना डीसीपीएस किंवा एनपीएसचे त्यांचे अकाउंट उघडायला सांगावे। याच्यामध्ये मध्यंतरी काही टेक्निकली अडचणी होत्या, त्या सुद्धा अडचणी दूर झालेल्या आहेत। ताबडतोब तुम्ही ज्या वेळेला भराल ताबडतोब आम्ही पैशाची मागणी करू, कारण हे पैसे आम्हाला उपलब्ध आहेत आणि त्यांचे पैसे आम्ही